Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार. आज आपण दादर इथे दादर ग्राहक संघटना या संस्थेशी दादर मेन रोड कामगार ग्राहक सहकारी मंडळ लिमिटेड इथे आपण ही जागा घेतलेली आहे. आणि कल्पना विश्व बिझनेस सेंटर दादर यांच्या विद्यमाने आज या ठिकाणी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. उपक्रम आपण राबवत आहोत. तर आपण या ठिकाणी पिशव्या वाटलेल्या आहेत पर्यावरण. तर आपण काय सांगा याबद्दल? सर्वप्रथम आज जागतिक पर्यावरण दिन आहे. त्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा आहेत. दादर मेन रोड ग्राहक संस्था ही गेली 75 वर्ष सन्माननीय मोहन नाईक साहेबांच्या संकल्पनेतून सदर कार्यक्रमात मंडळाचे संचालक वृक्षामध्ये आहेत. संजय मेडेकर यांनी आपले संस्थेचं माहिती दिली संलग्न कल्पना विश्व आणि बिझनेस त्याचसोबत सेंटर मंडळाचे आणि संचालक अमृतसर संजय फाउंडेशन यांच्या संयुक्त जनार्दन विद्यमाने आज शिरोडकर, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्लास्टिक पिशवी मुक्त अशोक अभियान गुप्ता, कापडी पिशव्या लोकांनी वापराव्या तसेच यासाठीचा परब संकल्प. साधारणतः या दुकानातून आणि या इतर सर्व संस्थेतून सहकारी या ठिकाणी येणाऱ्या उपस्थित काळामध्ये दर महिन्याला कमीत कमी 10 ते 15,000 पिशव्या या मोफत किंवा विक्री किंवा वितरण केलेल्या होतील. कारण आमच्याबरोबर ही सगळी असलेली मंडळी ही नाट्यक्षेत्र सांस्कृतिक विभागामध्ये असल्यामुळे आपण गेली बरीच वर्ष गडकरी किंवा शिवाजी नाट्य मंदिर इथे कार्यक्रम करताना 400-500 लोक जेव्हा त्या कार्यक्रमात येतात तर त्यावेळेला त्यांना पिशवी देत असतो. ह्याच्यातला एक दुसरा मुद्दा असा आहे की कापडी पिशवीवरती एक जाहिरातीचा जो पार्ट आहे याच्यामुळे हे लोक जाहिरात देतात, नाहीतर पिशवीचा खर्च काढणार कसा, आणि त्याच्यामुळे ही आगळीवेगळी संकल्पना हे कल्पना विश्व बिझनेस सेंटर आणि आम्ही संजय फाउंडेशन आणि दादर मेन रोड ग्राहक संघ हे चालवणार आहेत. धन्यवाद. प्लास्टिक मुक्ती संघटनेला इथं तुम्ही पिशवी चालू केलेली आहे. खूप चांगला उपक्रम आहे आपला. धन्यवाद. तुम्ही काय सांगाल या आता उपक्रमाबद्दल? आता ते कट करा. आता कापडी पिशवीचं आयोजन केलेलं आहे. खूप छान आहे. जेणेकरून सर्व लोकांचं आरोग्य चांगलं राहील हा उद्देश ठेवून जो उपक्रम सुरू केलेला आहे त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं. या ठिकाणी दादर सहकारी संस्था यांच्या वतीने आज या ठिकाणी आपण एक पर्यावरण दिन साजरा करत आहोत. तर या मंडळाचे सहचिटणीस सचिव सचिन मांजेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही काय सांगाल या उपक्रमाबद्दल? खरंच उपक्रम पुष्कळ चांगला आहे आणि लोकांच्या मनात हे प्लास्टिक न वापर करता कापडी पिशवी वापरताना हे म्हणजे फार कठीण काम आहे. ते कठीण काम तुम्ही हाती घेतलं आहे तर आमच्या संस्थेतर्फे शुभेच्छा आणि हे असंच तुम्हाला सक्सेसफुल होईल आमच्या संस्थेत शुभेच्छा. धन्यवाद. पर्यावरण दिनानिमित्त सर्वांना सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा देतो. हा जो उपक्रम आहे संस्थेने घेतला आहे छान आहे. कारण प्लास्टिकमुळे सगळं वातावरण खराब होतं, सगळ्यांना तो त्रासच आहे. त्यापेक्षा तो त्रास कमी करावा आणि सगळ्यांनी सुखकर आयुष्य जगावं. त्याच्यामुळे त्या अशा पिशव्या किंवा जे पर्यावरणाला ठेवतील असे जे वस्तू आहेत त्या सगळ्यांनी वापरणं गरजेचं आहे. मी सांगतो मी कोकण ग्रीन वर्ल्ड म्हणून आम्ही एक उपक्रम राबवतो. त्याच्यामध्ये असंच आहे आमचं की कोकणामध्ये विविध प्रकारचे हरित उद्योग व्हावे ह्या दृष्टिकोनातून आम्ही कार्यरत आहोत. म्हणजे आज सुंदर हिरवगार कोकण आहे. त्या हिरवगार कोकणामध्ये हरित उद्योगाची निर्मिती होऊन तिथे सर्वांना रोजगार मिळावा ही एक संकल्पना आम्ही राबवतो आहोत. तर या संस्थेच्या माध्यमातून ही आपली जी संकल्पना आहे ती आपण भविष्यात अजून अनेक ठिकाणी आपण ते करण्याचा प्रयत्न करतो. तरी पुन्हा एकदा मी सर्वांना या पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. सगळे एकत्र हे जे लोक आलेले प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रातून येऊन ज्या त्याचे काम करतात हे सगळ्यात महत्त्वाचं या एकजुटी ती एकजूट कायमची राहावी अशी मी भगवंताकडे प्रार्थना करेन. आणि पर्यावरण दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मला एक संकल्पना सुचवायचं आहे की प्लास्टिक वापरायचंच नाही आपण कधी, कारण किती परिणाम भोगावे लागले आपल्या ग्लोबल पृथ्वीला आता त्याच्यावरती बरेचसे इथे आपल्या ह्या देशामध्ये सुद्धा काही मला वाटतं लेक्चर्स वगैरे झालेले आहेत आतापर्यंत. जनजागृती झाली की प्लास्टिक वापरू नये. पण माझा असं एक मुद्दा आहे की प्लास्टिक वापरू नये कुठे ग्रामीण भागामध्ये वापरू नये. जास्तीत जास्त जर आपण ग्रामीण भागामध्ये पोहोचलो त्याचा परिणाम असा आहे की आपली जी जनावरं आहेत गुरजी वगैरे आहेत ही प्लास्टिक खाऊन मरून जातात आणि प्लास्टिक कधीच त्यांच्या पोटामध्ये संपत नाही.
काय होतं ते जनावर जर मेलं ना तर ते मरून झाल्यानंतर त्याची सगळं मांस किंवा त्याचे हाडं सोडून जातात, तर प्लास्टिकमध्ये जागेवर राहतं. तर हा आपण जो पर्याय आहे ना जास्त ग्रामीण भागाने आपण उठूया असं मला वाटतं आणि याच्यावरती आपण काम करूया. पुन्हा एकदा मी सर्वांना या पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि असं आपण सगळ्यांनी एकत्र काम करू. तुमची सूचना खूप छान आहे आणि नक्कीच बिझनेस सेंटरच्या वतीनं एक पर्यावरणाची कापडी पिशवी तर आपण बनतच आहे, परंतु याच्यामध्ये जे किट आहे या किटमध्ये ते खाकरे, चिक्की, अगरबत्ती हे जे काही पदार्थ आहेत हे 700 रुपये MRPची पिशवी. आपण आज आपल्या सर्व सदस्यांना सांगतोय की हे पिशवी तुम्ही घेऊन या संस्थेला सहकार्य करा, कारण हे तुमच्या घरी जाईल त्यावेळेला घरामध्ये कळेल की माझा नवरा कुठेतरी या दुकानात संचालक आहे, म्हणजे पुढच्या वेळेला येताना दर महिन्याला 2 ते 3 हजाराचं साहित्य जरी आम्ही आपल्या या दुकानातून घेतलं तरी खूप मोठी या दुकानाला संधी मिळेल, चालना मिळेल. धन्यवाद. थोडंफार तरी घ्या, 2-2, 4-4 पिशव्या घ्या, कारण हा सहकाराचा भाग आहे, तो विषय आहे. प्लीज या सगळं घ्या. थोडा वेळ खिंड लगवा. म्हणजे लाईफ टाईम वापरू शकतो आणि पर्यावरण पण होऊ शकतो. मालवणी टेस्ट द्यावी, मालवणी चव आणावी अशी आमची इच्छा होती आणि संजय मेडेकर आणि तुमच्या कृपेने आम्हाला हे सहकार्य करायला मिळालेलं आहे. त्याबद्दल मी तुमचा फार आभारी आहे. आता आम्हाला सहकार्य करा आणि आमच्या मेजवानीला दादरमध्ये खूप यश होऊ दे अशी आमची घरगुती डाळ, भात, भाज्या, चिकन मसाला, चिकन सुक्का, जे मालवणी पदार्थ आहेत ते सर्व पदार्थ आम्ही देतो. मच्छी, बोंबील ताट, सुरमई ताट, बांगडा ताट, पॉपलेट, सर्व प्रकारची मच्छी, सर्व प्रकारचं चिकन, मालवणी पद्धतीचं आमच्या मालवण तुम्ही जे आणलेलं आहे प्रयत्न केला आहे. कोकण इथे छोट्याशा जागेत उतरवायचा. बघू आता दादरवाला ते साथ देतात. तसं दादरचा खूप चांगला प्रतिसाद आहे आम्हाला आणि आम्हाला खूप बरं वाटतं की आम्ही त्याच्याबद्दल चांगलं घरगुती जेवण करतो. धन्यवाद. आभारी. चालू केलेलं आहे आणि पर्यावरण दिनानिमित्त आपण संपूर्ण मालवणचे पदार्थ, दादरचे कोकणाचे पदार्थ आणि मराठी लोकांना जास्तीत जास्त मराठी पदार्थ मी दुकान चालू केलेलं आहे. तुम्ही आधी जे टप्पडीवर चालू केलं याबद्दल काय सांगितलं, हा टप्पडीवर काय काय तुम्ही वस्तू केलेल्या आहेत आणि त्याचा उपयोग काय? टप्परमध्ये म्हणजे बऱ्याच काही पाण्याच्या फूड प्रिपरेशन, फ्रीज कंटेनर, ड्राय स्टोरेज जे आपण स्टोरेज करतो, मायक्रो, असे बरेचसे आमच्याकडे म्हणजे प्रोडक्ट आहे. आणि ह्याची म्हणजे एक खासियत म्हणजे आपल्याला पाहिजे म्हणजे एकदम हे न्यू व्हर्जिन प्लॅस्टिक. जसं नवीन बाळ जन्माला येतं म्हणजे जसं
आणि याची लाईफ टाईम कुठलं तरी धन्यवाद. नव्हे सर, आज तुम्ही आमच्या दादर डिपार्टमेंट स्टोअरच्या इथे कल्पना विश्व सिनियर सिटीजन क्लब या दुकानातील आलेले आहात. आज पर्यावरण दिनानिमित्त तुम्ही नाटकात कामे करतात, दिग्दर्शक आहात, लेखक आहात. तर या दुकानाबद्दल आणि पर्यावरणाबद्दल काय सांगा? वेगवेगळ्या तुमचा हा उपक्रम खरोखरच चांगला. आज येथे येऊन बरं वाटलं. मी भाऊ संजय मेडेकर यांनी पिशवीची संकल्पना काढली ती अतिशय उत्तम संकल्पना आहे. दुसरं म्हणजे प्लास्टिकमुळे जो काय त्रास होतो लोकांना, म्हणजे प्लास्टिक लोक वापरतात आणि कुठेही लागतात, त्यामध्ये अडकून पडतं आणि ते काढायला भारी पडतं. त्यामुळे तुमची कापडी पिशवी संकल्पना खरोखरच चांगली आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीतून जो हा निर्णय घेतला ते योग्य आहे. तुमचं काय चालू आहे उपक्रम त्याला माझ्या शुभेच्छा आणि तुमच्याकडे निधी आहे. धन्यवाद राजू मोरे सर. ठिकाणी गायक, लेखक, दिग्दर्शक आणि कला क्षेत्रात नावाजलेले असे उदय वाडकर सर आता आमच्याकडे आलेले आहेत. कल्पना विश्वास सिनियर सिटीजन क्लब आणि कल्पना विश्वास बिझनेस सेंटर या ठिकाणी आपण पर्यावरण दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपण गायनातून आणि आपल्या कलेतून लोकांचं मनोरंजन करतात. आज या पर्यावरण दिनानिमित्त काय सांगा तुम्ही? काय उद्योग आहे? खरं तर आपण मुक्त व्हायला हवा, त्याच्यासाठी प्रयत्न करायला हवा. प्लास्टिकचा हा ब्रह्मराक्षस या आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये दिसलेला आहे. त्वरित दूर व्हायला हवा. आरोग्यावरती जो अनेक परिणाम होतोय प्लास्टिकच्या वापरामुळे तो बंद व्हायला हवा. कारण मनुष्याबरोबरच प्राण्यांची सुद्धा अचानक हाल या प्लास्टिकमुळे आणि त्यांच्या आरोग्याला खूप असलेला आहे. तर आपण प्रत्येकाने असं ठरवायला हवं, घरातून बाहेर पडताना प्लास्टिक न वापरता घरातूनच निघताना कापडी पिशवी घेऊन निघायला हवं आणि आपल्या पर्यावरणाचं जतन करायला हवं. संपूर्ण भारत सुजलाम व्हायला हवा असेल, सर्वांचं आरोग्य जर चांगलं व्हायला हवं असेल तर आपण प्लास्टिक मुक्त संपूर्ण भारत देश करूया आणि आपल्या पर्यावरण दिनानिमित्त संपूर्ण भारतवासियांना धन्यवाद सर. हंड्रेड न्यूज आहे का? नाही 24. दादर मेन रोड या तिथे निर्माण हे ठिकाण काही सांगितलं आणि मराठी माणसांनी अजय कांबळे यांनी मराठी माणूस आहे मालूमचं माणूस आहे यांची गरीब लोक येतात त्यांना हे घेऊन जातात. नाही आणि या ठिकाणी पार्सल घेऊन जातात. कसं वाटतं तुम्हाला? असेल मालवणी पद्धतीचं जेवण असल्यामुळे आम्ही जेवण घ्यायला येतो. आम्हाला तेव्हा आम्हाला वाड्याप्रमाणे चिकन घ्यायला येतं. स्वादिष्ट जेवण तुम्ही आज पर्यावरण दिन आहे. पर्यावरण दिनामध्ये काय पर्यावरण आपले प्लॅस्टिक बंद करायला पाहिजे. पिशव्या आहेत त्या लोकांनी प्लास्टिक वापरून द्यायला पाहिजे. या पिशवीमध्ये आजपासून सुरुवात करा. हे जे प्लॅस्टिक कापडी पिशवी आहे, प्लॅस्टिक पिशवी बोलतात ना, आपण कापडी पिशवी चालू करायची. त्याचं आम्ही जर जागतिक दिनानिमित्त ती कापडी पिशवी देऊ. तुम्ही करा काही करा आहे. आता पावसाचे दिवस आले त्याच्यामुळे हीच नम्र लोकांना कागदी आणि कागदी पिशव्यांचा वापर करा. पूर्ण सीट माझे मित्र तुम्हाला पैसे द्या, पैसे द्या, तुम्हाला दाखवा मला पैसे बरं. असं पण नाही तुम्ही 10,000 आता 500 रुपये तुम्हाला 1,000 रुपये फक्त 3 लाख कळेल. हा येऊन झालं भाऊने 3 वर्षापूर्वी पैसे दिले. तेव्हा हे मुदत काय होणार माहिती पडत
त्याला आम्ही वर्षभर करतोच नाही. म्हणजे तुम्हाला लोकांना सांगण्याचा पण मोठेपणा पाहिजे ना आपलं. भाऊ खरं कुठे आहे? नाहीतर मग आता नाही भाऊ आता नाही. अरे आता नाही म्हणजे जेव्हा ते रोग डॉक्टरला ते हे केलं ना, आज ही व्यक्ती या पूर्ण चॅनलवरती माझ्या चांगलं कॉन्टॅक्ट आहे. चांगलं विषय आलं. खूप विशाल कमांड करण्याचं माझे मित्र आहे. त्यांनी 15 वर्षापूर्वी मला मेडिकल